हाय गाईस, कशा आहात? तर आजच्या लंचमध्ये आणि काय होतं तर स्टार्टिंगमध्ये भाजी दाखवली ती पण होती, पण ती मसाल्याची होती म्हणून मी नाही घेतली आणि लाईन गेली होती तर काही सुचत पण नव्हतं. तर सगळ्यात आधी मी एका गॅसवर तुरीची डाळ चढवली, दुसऱ्याच्यावर भात आणि मेथीच्या भाजीची तयारी. आणि लाईन नव्हती, बघू शकता मोबाईलचा एक छोटासा कॅमेरा असते त्यालाच पाहून काम चालू होतं आणि तेच बघू शकता माझं लक्ष पण नव्हतं चालू करायचं. ट्रायपॉडला ना एक छोटासा असा लाईट आहे आणि कॅमेऱ्याचा पण उजेड येतो, तर त्याच्या उजेडात मी केले आज कामं. तरी मी आज 12 वाजता वाटते लाईन आली, नक्की मला पण लक्ष नाही कधी लाईन आली. आणि बघू शकता मी सगळं त्याच्यातच पाहून करत होते कॅमेराच्या लाईटमध्ये. आणि इथे ना टमाटर, गाजर, मिरची हे सॅलेडसाठी ठेवलं होतं आणि हे मेथीच्या भाजीचं. आणि कांदे पण ना एवढे विचित्र येते, हातातून असे सुटूनच जातात, काय माहीत का बरं. तर सगळे बारीक कापून घेतले मस्तपैकी. मेथीची भाजी मी धुवून घेतली आणि थोडंसं मिठाचं पाणी टाकून दिलं होतं, मीठ टाकून पाणी, आणि त्याच्यात ती थोडीशी डीप करून घेतली की काही म्हणजे कसं मेथीच्या भाजीला माती लागली असते काही, ते मीठ टाकून असलं की ते निघून जातं. आणि अर्धा टमाटर मी सॅलेडसाठी ठेवला होता, मग मी नाही ठेवला, म्हटलं जाऊ द्या तेवढा लागतोच. चांगल्याने अशी कापून घेतली. आणि अंधारा होता ना, काहीच सुचत नव्हतं, एवढा कंटाळा येत होता स्वयंपाक करायचा, तरी सगळा स्वयंपाक केला. आणि ताक पण नव्हतं आणि बघू शकता मग अर्धा टमाटर तिथेच ठेवला मी. आणि खूप जास्त, आणि ताक पण नव्हतं, मला ताक फोडणी द्यायचं होतं. आणि बघू शकता मग मी अर्धा टमाटर ठेवून दिलं, कारण मेथीची भाजी जास्त होऊन राहिलं होतं. आणि खुड्याची थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं मग तेल टाकून आपली मेथीची भाजी फोडणी दिली का मग होऊन जातं. म्हटलं लाईनची वाट पाहू पाहू खूपच वेळ होत होता स्वयंपाकासाठी, तर मग थोडंसं म्हटलं विचार केला, चला आपलं मोबाईलच्या लाईटातच स्वयंपाक करूया, कारण किचनमध्ये जास्त उजेड येत नाही माझ्या. तर बघू शकता इथे टमाटर घेऊन घेतले आणि खूप सिंपल पद्धतीची भाजी आहे, काहीच असं वेगळं नाही आहे, जसे बनते तसेच. स्वच्छ मी धुवून घेतली होती आणि तेच पाहत होती काही कचरा किंवा काही आहे का लाईटमध्ये, कारण उजेड नव्हतं. तसे चार्जिंगचे लाईट होते पण तेही काढून टाकले मी, कारण चालले गेले होते ते लाईट. आणि डाळ शिजायचीच होती बघू शकता. आणि खूप जागा ना अडत होती भांड्याच्या टोकऱ्याला खूप जास्त किचनमध्ये, मग गॅसच्या वटावर काहीच काम करायला जागा नव्हती राहत, तर मग मी ती रॅकच घेऊन घेतली. कमी जागेत स्टेप आहे त्याच्यात 4, आणि कमी जागेत एक स्टेप बाय स्टेप असल्यामुळे ना भांडे पण एकावर एक ठेवता येतात आणि जागा पण खूप कमी घेते ते. तसं तर ते ना कांदी बिंदी ठेवायची रॅक आहे, पण मी त्याला भांड्याचीच रॅक करून टाकली. आणि मग बेसिक मसाले टाकले आणि मस्तपैकी मेथीची भाजी धुवून ठेवलेली ती टाकली. आणि कोणाकोणाला मेथीची भाजी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तो खूप जास्त आवडते, रोजही दिली ना मेथी तर चालते असं आहे. मेथी झाली, पालक झाली, पण ना अशीच पालकची भाजी पण अशीच बनवलेली आवडते मला, जास्त काही नाही. आणि बघू शकता थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. आणि त्याच्यानंतर काय सगळ्यांनी झाकण ठेवलं. इथे भांडे घासणं चालू होते आणि मग सगळे भांडे घासून घेतले. आणि मधातच कचऱ्याच्या गाडीचा आवाज आला, किती दिवसानंतर आली असं वाटत होतं. मग पूर्ण कचरा खाली जाऊन टाकला, खूप सारा डब्बे असतात ते सगळे टाकले. आणि मग त्याच्यानंतर सॅलेडची तयारी केली. आणि बघू शकता इथे वीप मधात करत होती, म्हणून मग मी तिला म्हटलं नंतर देते, कारण लाईनच नव्हती तर काय करणार. लाईन नसली ना तर हॉटस्पॉट पण चालत नाही, वायफाय पण चालत नाही आमचा, लाईन गेली की तोही बंद होतो. आणि मग गाजरचं थोडंसं तोडून टाकायचं, मगच खिसलं जातं. आणि
तुम्ही किती वेळा गाजराचा हलवा आतापर्यंत बनवला मला नक्कीच सांगा. मी तर एकच वेळा बनवला आणि तेव्हापासून आतापर्यंत बनवला नाही, कारण कोणीच खात नाही म्हणून मी बनवत पण नाही. आणि पूर्ण सॅलेड तयार झालं. डाळ पण पूर्ण शिजवून घेतली. आता याला फक्त मीठ टाकायची गरज नाही, मीठ आधीच टाकलं, फक्त रईनी घोटायचं. आणि मस्तपैकी आजचं लंच होतं मेथीची भाजी, सॅलेड आणि ताक. मठ्ठा असतो खूप सिंपल पद्धतीने. आणि मग सगळे मी दुपारचे कामं केले आणि रात्रीच्या वेळ होता, सगळे जेवण झाले होते. मग मस्तपैकी मी दूध घेतलं थोडंसं, खूप जास्त थंडी असल्यामुळे ना मस्त दूध चांगलं वाटतं. त्या दूधमध्ये साखर, विलायची आणि काजूची पेस्ट टाकून मस्तपैकी घोटलं आणि मग हेच घेतलं आम्ही जेवण झाल्यावर. कारण मग दुपारून ना मी थोडेसे गणपतीचे कामं करते ना, तर मग मधातलं काही शूट नाही करू शकत, कारण पूर्ण वेळ त्याच्यातच जाते माल काढण्यात किंवा फिनिशिंगमध्ये. तर मग मी संध्याकाळी जेवण केले आणि भांडे घासताना मी दूध ठेवून दिलं होतं गॅसवर, किंवा दूध शिजेपर्यंत भांडे होऊन जातात. मग सगळं क्लीन झालं की मस्तपैकी आम्ही दूध सगळ्यांना दिलं. आणि थंडीमध्ये ना विकत भेटतो आमच्या इकडे दूध आणि खूप सुंदर लागतो, पण ना त्याच्यात केसर बिसरच खूप जास्त असते. तर हे मस्त आपल्या कम्फर्टच्या हिशोबाने बनवलेलं आहे विलायची आणि काजूच्या पेस्टमध्ये. आणि मस्तपैकी थोडंसं शिजायचं होतं, बाकी सगळं शिजलेलं होतं. आणि बघू शकता मी साईडवर ठेवलं होतं, ज्याचे जेवण झाले ते, पण कोणाचे बाकी होते. आणि आता मी मस्त ग्लासमध्ये काढून टाकणार. आणि असं होतं आजचा माझा दिवसभराचा थोडंसं मिनी रुटीन, अर्धं सकाळचं अर्धं संध्याकाळचं, कारण दुपारचे तर कामच असतात. आणि हे छोटासा ग्लास मी माझ्यासाठी काढला, कारण आवडते खूप, पण लिमिटमध्येच, थोडंसं जास्त असं ग्लास भरून नाही पिऊ शकत, छोटासा ग्लास. आणि हा मग साईडमध्ये सगळ्यांना दिला. आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा.